Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। आज सावंतवाडी नगर अध्यक्षाच्या पदासाठी बीजेपी मधून अर्ज घातलं केलं आहे। सामान्य देवेंद्र फडणवीस जी या आहेत भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रद्धा भोसले। श्रद्धा त्यांच्या मराठीवरून सध्या प्रचंड ट्रोल होत आहेत। अर्ज दाखल केला की घातला, मराठीत नेमकं कसं बोलावं यातच त्यांचा गोंधळ झालेला दिसतोय। भाजपकडून नगराध्यक्षपदाचा उमेदवार घोषित करण्यात आल्याने महायुतीत पेच निर्माण झाला होता, तर आता ह्याच उमेदवार मराठी बोलण्यावरून प्रचंड ट्रोल होताना दिसतात। श्रद्धा भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली, मात्र अस्खलित मराठीत बोलता येत नसल्याने त्या वारंवार अडखळत होत्या। सामान्य देवेंद्र फडणवीस जी, नारायण राणे जी, रवींद्र चौहान जी, नितेश राणे जी आणि बाकीचे नेतेच्या आशीर्वाद आज आम्ही सर्वांनी बीजेपीचा अर्ज दाखल केला आहे। आम्हाला आशा आहे की सावंतवाडीचे लोक आम्हाला आशीर्वाद देतील आणि सपोर्ट करतील। आम्हाला सावंतवाडीला सुंदर आणि विकसित करायचं आहे आणि त्याच्यासाठी आमची आम्हाला एक टाइम संधी भेटली तर आम्ही ते करून दाखवेल। आमचं जे स्वप्न आहे की सावंतवाडीला पूर्ण एकदा सुंदर वाडी करायचं आहे, तर ते आम्ही नक्की सार्थ करून दाखवूया। नमस्कार। त्यामुळे या श्रद्धा भोसले नेमक्या कोण आहेत असा सवाल आता सोशल मीडियावर विचारला जातोय। श्रद्धा भोसले यांचं शिक्षण लंडनला झालंय। श्रद्धा या स्वातंत्र्यपूर्व काळात सावंतवाडीत सत्ता असलेल्या सावंत भोसले राजघराण्यातील सदस्य आहेत। सावंतवाडीचे अखेरचे राजे आणि माजी आमदार शिवरामराजे भोसले यांच्या त्या नातसून आहेत। 2019ला त्यांचा विवाह सावंतवाडी राजघराण्यातील तिसरे युवराज लखमराजे भोसले यांच्याशी झाला। लखमराजे भोसले हे गेल्या काही वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय असून ते सध्या भाजपच्या युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत। राजघराण्यात यापूर्वी शिवरामराजे भोसले आणि सत्वशीला देवी भोसले यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती। श्रद्धा भोसले या राजकारणात पहिल्यांदाच आपलं नशीब आजमावत आहेत, मात्र त्यांची मराठी सध्या चर्चेचा विषय बनली आहे। भारत केसरकर सोबत मुंबई तक, ब्युरो रिपोर्ट, सिंधुदुर्ग।